हॅलो हाय नमस्कार मंडळी. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टायगर मॉम ही कन्सेप्ट समजून सांगितली. आता नवीन कन्सेप्ट घेऊन आलेली आहे. कन्सेप्टचं नाव आहे हेलिकॉप्टर मॉम. हेलिकॉप्टर मॉम तुम्हाला ऐकण्यात लगेचच लक्षात आलं असेल हेलिकॉप्टर मॉम म्हणजे काय. तर टायगर मॉम जी असते ना ती मुलांच्या शिस्तीच्या बद्दल, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या बद्दल अतिशय आग्रही असते. हेलिकॉप्टर मॉम जी असते ना ती मुलांना अतिशय जास्त अशी पॅम्पर करते, अतिशय जास्त अशी जपते आणि त्या मुलांना कुठल्याही आयुष्यामध्ये कुठलाही धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने त्या मुलांना वाढवत असते. तिला म्हणतात हेलिकॉप्टर मॉम. ती इतकं त्या मुलांचं आयुष्य बनते म्हणजे की त्या मुलांना दुसरं असं आयुष्यच ती ठेवत नाही आणि मुलं आईला कंटाळतात. म्हणजे मुलं जिथे जातील ना तिथे त्यांच्या मागे 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 ही आई जाणार. हेलिकॉप्टर सारखी ती सतत घिरट्या घालत असते त्यांच्या आयुष्याच्या भोवती, त्यांच्या एकंदरीत त्या व्यक्तीच्या भोवती, त्या मुलांच्या भोवती. त्यामुळे हेलिकॉप्टर मॉम ही कन्सेप्ट सुद्धा अतिशय त्रासदायक आहे बरं का. हेलिकॉप्टर जसं गरगर 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 अशा घिरट्या घालतात ना तशीच ही मुलांच्या भोवती अशा सतत घिरट्या घालत असते. म्हणून तिला हेलिकॉप्टर मॉम असं म्हणतात ना. ते गाणं आहे पहा, घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिल्लांपाशी, अशी काहीशी ती कन्सेप्ट आहे. पण ही घारीसारखी तीक्ष्ण नजर असलेली आई नसते. ही अतिशय मुळात कसं असतं माहिती आहे का, हेलिकॉप्टर मॉम ज्या असतात ना त्या अतिशय संवेदनशील असतात. त्यांना ना आपल्या मुलांना कोणीही दुखावू नये असं वाटत असतं. तसं तर सगळ्याच आयांना असं वाटत असतं की आपल्या मुलांना कोणीही दुखावू नये किंवा आपल्या मुलांना कुठलाही धोका आयुष्यामध्ये निर्माण होऊ नये, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये, अडचणी निर्माण होऊ नये. आणि मग अशा वेळेला या आया सज्ज होतात. त्या मुलांचे सगळे धोके, त्यांच्या ज्या अडचणी असतात, त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करायला ह्या आया सगळ्या सज्ज होतात. ह्या आयांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की ह्या मुलांचं जेव्हा आयुष्य जगता आहे तेव्हा मुलांनी स्वतःचं आयुष्य जगायचं केव्हा. जोपर्यंत त्यांना काही अपयशाचा सामना करावा लागत नाही, तोपर्यंत अपयशाची चव चाखत नाही, तोपर्यंत त्यांना यशाची किंमत कशी कळेल. म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे ह्या हेलिकॉप्टर मॉम ज्या असतात ना त्यांच्या हे लक्षातच येत नाही. जर समजा मुलं खेळत असतील तर आया पटकन धावत जातात तिथे, असं काहीतरी प्रसंग सुरू होतो आहे बाचाबाचीचा असं लक्षात आल्यावरती आणि मुलांना लगेच त्याच्यातनं दूर करतात. पण अशा प्रॉब्लेममधनं मुलं समोरच्याशी डील व्हायला कशी शिकतील हे या आयांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर मॉम ज्या असतात ना त्या अतिशय जास्त अशा प्रोटेक्टिव्ह असतात मुलांच्या बद्दल. तुम्ही त्यांना ते पांडाविंडा जे असतात ना तशा टाईपचं पण समजू शकतात. पण ह्या हेलिकॉप्टर मॉम ह्या मुलांच्या एकंदरीत जी प्रगती असते ना, व्यक्तिमत्व विकास असतो. माणसाचं व्यक्तिमत्व हे कसं घडत असतं तर तो फक्त आयुष्यभर फक्त यशच पाहत आणि मग मोठा होतो का, नाही. त्याबरोबर त्याला अपयश सुद्धा कळलं पाहिजे आणि जेव्हा त्याला अपयश कळतं तेव्हाच त्याला त्या यशाची किंमत कळते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधनं माणूस मोठा होत असतो. तर ह्या ज्या हेलिकॉप्टर मॉम असतात ना तर त्या मुलांच्या आयुष्यातले जे अडथळे आहेत ते सतत दूर करायचा प्रयत्न करतात. मुलांच्या वतीने त्या स्वतः निर्णय घेत राहतात आणि मग त्यामुळे काय होतं माहिती का की मुलांना निर्णय क्षमताच राहत नाही. मुलांचं स्वतःचं असं व्यक्तिमत्वच हरवून जातं. मुलांना असं वाटतं की आपण आपलं आयुष्य जगलोच नाही आणि अशी भावना मुलांच्या मनामध्ये ह्या हेलिकॉप्टर मॉमबद्दल तयार होते. तर ही हेलिकॉप्टर मॉम जी कन्सेप्ट आहे ना ही टायगर मॉमपेक्षा थोडी वेगळी आहे. टायगर मॉम सारख्या ह्या इतक्या अशा आग्रही नसतात अभ्यास शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत किंवा त्यांच्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत. खूप शिस्तबद्ध अशा नसतात. त्या संवेदनशील जास्त असतात आणि त्यामुळे त्या सततच त्या मुलांच्या पुढे धावतात. त्या मुलांना काहीही त्रास होऊ नये याच्यासाठी त्या सतत झटत असतात. तुम्ही म्हणाल की सगळ्याच आया करतात, सगळ्याच आयांना असं वाटतं की आपल्या मुलांना त्रास होऊ नये. मला एक ना गोष्ट आठवते बरं का. एक फ्रेंच कपलची गोष्ट आहे आणि त्यांच्याकडे एक पाहुणी गेली आणि त्यांचा असा तो जिना होता, घरातले बेडरूमकडे जाणारे जिने असतात ना तर तिथे त्यांची ती एकदम नुकतंच रांगून आणि चालायला लागलेलं असं बाळ होतं आणि ते बाळ ना तो जिना चढायचा प्रयत्न करत होतं आणि ते थोडंसं असं पडायला लागलं. असं म्हटल्यावरती ती जी पाहुणी आलेली होती ना तर तिने सांगितलं अगं जा ना बाळाला घे ना पटकन. तर तिने सांगितलं त्या आईने नाही, आज जर ती पडली नाही
तर तिला कळणार नाही की तिला कसं जिना चढायचा आहे आणि ती प्रत्येक वेळेस माझ्याकडनं अपेक्षा करेल की मी तिला जिना चढवून द्यावा। त्यामुळे तिला जर आयुष्यामध्ये वेगवेगळे जिने चढायचे असतील, म्हणजे यशाच्या पायऱ्या चढायच्या असतील, तर तिला पहिल्यांदा हा जिना शिकणं गरजेचं आहे, हा जिना चढणं शिकणं गरजेचं आहे, असं आई जेव्हा ती समजावून सांगते तेव्हा मला असं वाटतं टाळ्या या आईसाठी, ज्या आईला असं वाटतं की आपल्या मुलांनी आयुष्यामध्ये यश मिळवावं, त्या आयांनी त्या मुलांना पहिल्यांदा अपयश काय असतं हे समजू दिलं पाहिजे। जोपर्यंत त्या मुलांना काही अडचणी समजत नाही, जोपर्यंत त्या अडचणींचा सामना ही मुलं करत नाही, तोपर्यंत त्यांचं सगळं जो हे आहे काय म्हणतात त्याला प्रयत्न आहेत ते कसाला लागत नाही, तोपर्यंत त्या मुलांचं व्यक्तिमत्व घडत नाही असं मला वाटतं। तुम्हाला ही हेलिकॉप्टर मॉम ही कन्सेप्ट आज मी समजावून सांगितली, ती कशी वाटली तू कॉमेंट करून मला नक्की सांगा। मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील। थँक्यू सो मच। जर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना बिग थँक्यू, आणि केलं नसेल तर प्लीज करा, फुकट आहे। बरं, आज सांगते आहे की ही मी नेसलेली साडी कोणती आहे। तर ही जी साडी आहे ना, ही असा सॅटिन बॉर्डर आहे ह्याला, ही ऑरेंज कलरची साडी आहे बाय द वे। ह्याच्यावरती हे जे पट्टे आहेत हे लेहरिया टाईपचे पट्टे आहेत आणि ही कोटा डोरिया असं जो प्रकार असतो, आर्ट सिल्कमधली आहे पण कोटा डोरिया असा हा प्रकार आहे। याला असे मस्त गोंडे आहेत। ही माझी मैत्रीण श्रुती शहा हिने मला ही साडी गिफ्ट केलेली होती। तर ही एक राजस्थान आणि गुजरात या भागामध्ये अतिशय छान अशी मिळणारी साडी आहे। तर ही आर्ट सिल्क प्रकारात असल्यामुळे आणि छान फ्रेश कलर आहे, याचा ऑरेंज असा कलर आहे आणि तो असा फ्रेश ऑरेंज कलर आहे, म्हणून मला ही साडी आवडते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा बरं का, आणि ह्याचा साडीचा ट्राय ऑन मी व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर साडी पूर्ण ऑल ओव्हर असंच प्रिंट आहे, काहीही त्याच्यामध्ये पदर किंवा हे वेगळं नाही आहे, फक्त काठ मात्र सॅटिन बॉर्डर आहेत। सॅटिन बॉर्डरची मागे खूप फॅशन होती, तर त्या प्रकारामध्ये आहे। आता हल्ली सॅटिन बॉर्डरच्या फारशा साड्या दिसत नाहीत, तर कशी दिसते ते सांगा। चांगली दिसते ना, मला पण आवडते आणि ही छान अशी म्हणजे सोबरही दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रेश दिसते। आता सध्या पेस्टल शेड्सची खूप फॅशन आहे ना, म्हणून ही साडी आज मी नेसली आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि परत एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसहित नवीन विषयासहित भेटूया। थँक्यू। मीनल अद्वैत।